मग आता फर्स्ट पेपरचं तुमचं प्रिपरेशन कितपत आहे किंवा कसं मॉनिटर करतात? आजचे जे काही 4 क्वेश्चन पेपर्स बघितल्यावरती काय सेल्फ रिफ्लेक्शन जाणवत आहे? तर 50 to 60% मला माझ्याबद्दल वाटतं. म्हणजे ओके. अजून याच्यात टाकावे लागतील एफर्ट. ओके. पण ऍज कम्पेअर्ड टू सायकोलॉजी मला याच्यात थोडं जास्त कॉन्फिडन्स वाटतोय. जास्त प्रिपरेशन. कारण ओके. हम्म, कारण की असं झालं की सायकोलॉजी होईल होईल होईलच्या चक्करमध्ये याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. बट नाव हा. आय फील की याच्यात पण कारण की ते थोडं एक्झॉस्ट होऊन जातं. याच्यात थोडस असं केबीसी सारखं फील मिळतो सॉल्व्ह करताना. तर ओके. थोडं ओके. बिकॉज दोघांचाही स्कोर इक्वली इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी टू क्वालिफाय द टेस्ट. हो. समीप. असं जाणवलं की इकडे जे युनिव्हर्सिटीचे एकदम जरा वेगळे क्वेश्चन होते. कन्सिडरिंग इयर्स पण थोडे जुने होते, तर मे बी ते पण एक फॅक्टर असेल. हा हा हा. बट कम्युनिकेशन अवॉर्ड वगैरे हे जरा नवीन आलं समोर. हम्म. ओके. एक आपण 2-3 लिस्ट अवॉर्ड लिस्ट बद्दल झालं होतं डिस्कशन, पण कम्युनिकेशन अवॉर्ड हे पण करावं लागेल हे आता. हो हो हो. आणि भरपूर पॉलिटिकल चे जास्त क्वेश्चन विचारले याच्यात. येस येस. हर्षदा मॅडम, एनिथिंग फ्रॉम यू? सर आता आधी पण लॉजिकल रिझनिंग किंवा मॅथ्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा टीचिंग ऍप्टिट्यूडचे पण बऱ्यापैकी सॉल्व्ह केले गेले. त्यामुळे त्याच्यात थोडंसं हे आलं की जमू शकतं. थोडासा वेळ लागला पण हो. जमतंय ते. हा हा. तुम्ही म्हटलात की कमिशन आणि ह्याच्यावरती थोडे अजून नोट्स आणि त्याचं थोडंसं अजून तयारी करायला पाहिजे, कारण त्याच्यावरती फ्रिक्वेंटली जरी इयर चेंज झाले तरी त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. हो हो. ते हम्म. राईट. मृणाल, तू कसं तुझं प्रिपरेशन मॉनिटर करतेय फर्स्ट पेपरचं स्पेसिफिकली? तर याचं आता तेच फील झालं मला की टच थोडा गेलाय. असं नाही की गोष्टी होत नाही, पण ती जी आपण स्पीड म्हणतो ना रिस्पॉन्सचा, तो कम्पॅरेटिव्हली मला कमी वाटतो. एवढ्यात बऱ्यापैकी थेरॉटिकल गोष्टींवरतीच लक्ष होतं. सो हा ते हा. असं झालंय की ऑब्जेक्टिव्ह नोट्स अजून जरा जास्त काढायला पाहिजे. आणि पेपर वनच्या याच्यामध्ये पण रिझनिंगच्या गोष्टी झाल्या, मॅथमॅटिकल हो. म्हणजे त्याच्यातलं झालं. सो हे ऍप्टिट्यूड वगैरेच्या ह्याच्यात जमतंय. हम्म. फॅक्च्युअल ज्या आहेत ते त्यांच्यावरती कॉन्फिडन्स येत नाही वाटतं, पण कॉन्फिडन्स येत नाही. सो तो अजून थोडंसं रीडिंग त्याच्याबद्दल मला वाढवावं लागेल. पण ओव्हरऑल तेच फील झालं की टच थोडा कमी झालाय माझा. सो आय आय हॅव टू गेट बॅक ओव्हरऑल याच्यामध्येच करेक्ट. पेपर वनच्या याच्यात. म्हणून मुद्दाम काल आणि आज हे पीवायक्यूचं घेतलं सेशन. आतापर्यंत आपण फक्त डिस्कस करत आलेलो होतो की हो पीवायक्यूज रेफर करायला पाहिजे, इम्पॉर्टन्स काय आहे वगैरे. बट त्याचं जे ऍक्च्युअल एन्काउंटर आहे ते तेवढ्यासाठी घेतलं की अजूनही आपल्याकडे साधारण 2 महिने आहेत. 1.5 महिना तर सहज आहे. त्याच्यात आपण कसं डायरेक्शन देऊ शकतो स्वतःच्या प्रिपरेशन. खरं. फरा, फॉर यू? Yes, so what is the question? How you can relate so far as your first paper's preparation is concerned after discussing or reviewing these 4 random PYQs? So first paper includes GK, right? Correct. जीके। हाँ सर, मुझे जीके में तो सर मुझे उतना अभी जो आपने जो जैसे क्वेश्चंस दिखाए वैसा मुझे लगता नहीं मुझे प्रॉब्लम हो रहा है। लेकिन हाँ, मुझे साइड मेन पेपर में करना है। और कभी कभी सर क्या होता है कि कभी कभी जैसे अब आपकी क्लासेस में कुछ क्वेश्चंस रिपीट हो जाते हैं, तो कभी कभी वो इंटरफेयर कर देता है मेरी उससे, ये मेमोरी से, कि वो वाला आंसर राइट था कि ये वाला आंसर हम्म। राइट। तो वो इंटरफेरेंस हो जाता है, तो इसकी वजह से मैं मैं भूल जाती हूँ करेक्ट आंसर कभी हाँ, कभी। तो उसके लिए फिर आपकी एंड पे आप क्या स्टडी करते हो? आप फिर कैसे नोट्स निकालते हो? आप फिर रिवीजन कैसे करते हो?
सो नॉट टू ये गेट सर, कंफ्यूज। हाँ तो सर फर्स्ट पेपर में अगर कोई जीके का क्वेश्चन है तो उसके लिए तो सर, जैसे अभी कैटेगरीज अगर मैं देखूँ तो कॉन्स्टिट्यूशन की है, टीचर एप्टीट्यूड की है, टीचिंग एप्टीट्यूड के बारे में मुझे थोड़ा राइट। ज्यादा उसमें देखना पड़ेगा क्योंकि उसमें मैं मोस्टली तुक्के ही मार रही हूँ। हम्म। बट ये सर जो बाकी जो मेन जो जीके है उसके लिए सर न्यूज़पेपर और जो हम लोग हमेशा से पढ़ते आए सिविक्स और इन सब में वो सारी किताबें इनफ, मतलब सब वो किताबें इनफ है। लेकिन हाँ बिल्कुल। सर टीचिंग एप्टीट्यूड कुछ समथिंग न्यू है तो उसके लिए मुझे अभी और पढ़ना पड़ेगा। यस, इनफ है, बट एट द सेम टाइम जरूरी भी है वही किताबें अच्छे से स्टडी करना। यस सर, हाँ सर। और